तो लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला आणि त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये आला असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातल्या कणेरी मठ या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात होते। तिथे त्यांनी हे विधान केलंय। तसंच उद्धव ठाकरेंनी जी अमित शहा यांच्यावरती टीका केली त्यावरनं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी आरसा बघण्याची गरज आहे असा टोला फडणवीसांनी लगावलाय। अशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो। आपण म्हणतो ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सोकावतोय, तशा प्रकारे काळ सोकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे।